तूच केलं, दुसरं कोणी नाही, तूच केलं. रसिक भाऊ, आतापर्यंत आम्हा कलाकारांना आपल्याकडून ज्या सहकार्याची अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करीतच आहात. पुढील कार्यक्रमाला असंच आपल्याकडून सहकार्य लाभावं हीच आपला नम्रतेची विनंती. सुरू होणारा फार दुसरं कोणी नाही, तूच केलं, तूच केलं, तूच केलं. आपल्या वयाचं नाही पुढे कार्यक्रम लवकर आठवला जायचा. मंडळी, माणूस जेव्हा जन्म येतो ना तेव्हा त्याच्या वाट्याला सुख येतात दुःख येतात असा एक निसर्गाचा नियम आहे. माझ्या वाट्याला सुख आलंय दुःख आलंय. सुख एवढ्यासाठी झालंय की मला मिळालंय बायको आहे, ती सद्गुणी आहे, सद्विचार आहे, घराला घरपण देणारी आहे. आणि दुःख एवढ्यासाठी आहे की जरा तोंडाला फटकळ आहे म्हणून दुःख आहे. चला, संसारामध्ये थोडंसं मागं पुढं व्हायचं असू द्या. पण आजच्या या कार्यक्रमाला माझी बाई आले असणार. आले का हो? हा, तुम्ही एकट्यानं होय म्हणून काय उपयोग आहे? सगळं म्हटलं पाहिजे. माझी बायको आले काय? होय म्हणा पोरानो, होय म्हणा पोरानो. पोराचा होय म्हणता येत नाही, कमाल आहे. अरे तुम्ही बघितले काय? गेली उड रसिका, तू आली नोकऱ्या पाहिजे का? नोकऱ्या पाहिजे नाही. आता आली की जड झाली तुम्हाला. अगं जड नाही झालंय. अगं बाई, मी तुझी वाट बघतो रसिका. तू आली बरं झालं. माझं जेवढे महत्वाचं काम आहे आपलं ऑफिसमध्ये ऑफिस. तुम्ही जर मेला असत ना तसं मला जास्त कुठे मी जायचे. होय ग, पण तुला कशाला पांढरा पाहिला आता न्यायला पाहिजे होतं. त्या रसिका ऑफिसचं नाही रसिका, बोजा वाढला. बोजा वाढला. एवढा एकाची वाढला तरी बोजा कधी वाढला कसा वाढला मला माहिती आहे. बोजा वाढला. तुम्हीच वाढवलाय ना. हो बोजा वाढला. तू अगं रसिका, बाहेर कॉलेजचा बोजा नव्हतं, अगं कामाचा वेळ पडलाय. तुला काय रडायला लागला? तसं नाही, मी तुमची बायको. हो, बायको माझी अर्धांगिनी, नवऱ्याचा अर्धांगिनी माझी. हो हो रसिका, त्या कामाचा व्याप वाढला, त्या कामानिमित्त पोरगा नको ठेवायचं म्हणतो मी. काय सांगताय का? मुलगी देवा ना. मुलगी बरं झालं. कधी कधी ऑफिस आहे, कधी कधी माझं पाय दाबील. तुमचा बोजा वाढलाय की नाही तसा माझा सुद्धा वाढलाय. तुझ्या बोजा वाढला? हा. कधी वाढला? तुम्हाला माहित नाही म्हणजे मला माहित नसून तुझा बोजा वाढला? बरोबर आहे. तुम्ही घरामध्ये असं तरी कुठे म्हणजे मी घरामध्ये नसताना तुझा बोजा वाढला? तसं नाही. तुम्ही तर बाहेर पडून गेलात नाही. ते धुणं भांडी केर कचरा हे करून मलाच करावं लागतं ना. हा का तुझा बोजा वाढला? मी किती घाबरलो. तुम्हाला काय वाटतं? पण मी काय म्हणतो रसिका, आता या परिस्थितीमध्ये आणि या गरमीमुळं आपल्या दोन पोरं नाही परवडणार. ते मुलगी तुला म्हणून नाही, मी म्हणतो बरोबर पडेल. मी म्हणतो बरोबर मी म्हणतो बरोबर मी सांगते तुम्हाला मुलगी मी सांगते तुम्हाला मी म्हणतो मुलगा करत नव्हते. सरळ सांगायला गेलं ऐकायला मागत नाही. काय एवढं कुठे काय तू उद्या तुझ्या पर्यंत पूर्ती बघ, मी माझ्यापर्यंत पूर्ण बघतो. येतो आलो पोरगा बघायला. हो बरोबर आहे. या 4 चौकात आहे तुमची ओळख. आम्हाला कुठं तरी बघून तुझ्या पुढे फिरायला जाते काय? अगं फिरायला जात नाही पण रसिका, मी काय म्हणतो ही दोन पोरं आपल्याला पुढे सापडणार ग. हो, या गावात माझा पाटील ओळखीचा आहे. त्या पाटलाने जायचं आणि पाटलाला सांगायचं, पाटील दोन पोरं द्या. काय सांगताय काय? त्या पाटलाकडे जायचं आणि काय सांगायचं, आम्हाला 2 पोरं द्या. पाहिजे पण हार नाही तुझं खोटं नाही. रेडीमेड पोरं आहेत ती.
भरपूर जेवढी झोपताय वाजवा. नमस्कार म्हणजे नमस्कार. माझा आवाज नाही तुमचा, आवाज कमी आहे तुमचा, जेवढा जास्त असतं. मी गावचा पाटील होतो ना, होय ते मला वाटत. ठीक आहे, पाटील म्हणजे सांगायची गरज नाही. हो पूर्वी पाटलाला भरपूर बळ होता. हो शेजारची कोंबडी शेजार शेतीत तकडी यायच्या, हालू तकडी कमी आल्या. मग आता तकडी यायला आली आहेत. मुलाची लग्न कमी होत आहेत, पोराला पोरी मिळत नाही आहेत. अशा तक्रारी भरपूर येतात. कोण नाही कोण सकाळ सकाळ मोठं घेत. त्याच्या आधी आपण चष्मा लावला पाहिजे. बघतो चौकाशी या. आपण पाटलांच्या बंगल्यापर्यंत येऊन ठेवलो. एवढ्या लवकर तू बाहेर का खाण्याचे बघितलं ना तू समोर पांढऱ्या कलरचा जो बांगडा दिसतोय ना तो पाटलांचा. पाया नका उचलून डोक्याच्या केसाला तपासताय. नेमकं काय करताय तुम्हाला? काय नाही हो, सगळा घोष होतो. असं का पाटील? चष्मा कोणाला आणला बरं? घराच्या गोष्टी पाटील. मी तुमच्याकडे कामात आलो तर मी माझी बायको सांगते घेऊन आले. नवरा घरामध्ये पूजन झाला तर डोळ्याचा वाढ झाला नाही. पाटील ही माझी बायको. पाटील आम्ही कामानिमित्त तुमच्याकडे आलोय. काम करणार काय बोला पाटील? माझ्या बायकोला आणि मला दोन पोरं आहेत. घरामध्ये बोलत पाहिजे. सकाळी काय होतंय काय मोठी घेते गोड बाबती मी माझ्या बायको सांगतो. पाटील दोन पोरं देत आहे. मग तू पाटलांना राहतेस काय? तू पाटलांना राहतेस का माझ्या बरोबर येते? करण्यात माई गरज झाली. हा माई आपल्या असू द्या. चित्राची बायको समजून घेऊया, तुम्ही समजून घ्या. पण दोन पोरं द्यायची चालू काय आहे? पोरं बघतो. अरे तुकाराम, कोण आहे रे? मी ह्या गावचा पाटील बोलतोय. पाटील. अरे खालचा पाटील का? ए शेमड्या, कोण पाहिजे आपल्याला? पाटील बोलतोय. कोण पाहिजे आपल्याला? तुकाराम पाहिजे बोलतोय. कोण? त्यांचा पोरगा बोलतोय. काम काय बोलतोय? पुढे ये. माझी कामाची गडबड आहे. अरे सावकाशी आहे पण पुढे ये. ठीक आहे आलो. काय करतोस? माझं नाव डोंगळा. शिक्षण नाही बोल. 3 बोल नाही घेतले तरी पण थांबलो नाही.
हेड मास्टर झालो प्रमोशन घेतलं हा जाऊ का मी 25,000 रुपये 25 ठीक आहे तुम्हाला सांगतो मी आता 25 घेतोय अरे किती पाहिजे बोल हो विचार करू नका आता लोक चांगले जाते नाही का ठेवलं हो मी यो बाय यो का मी कसू चांगला वेळा भेटला घाली बसूया का तुझ्याकडे वागला त्याची आठवण आहे अरे सकाराम अरे सकाराम पप्पा घरी नाही आज पप्पा घरी नाही चांगला आहे काय बोलली पप्पा घरी नाही हे उचल आणि डोक्यात घाल काय झालं काय झालं बोला बापूस बापूस अगं बाय पोरी कामाला गेले अगं बाय तुला दोन बापूस नाही ना हो त्याला पप्पा मध्ये झाले म्हणजे काय बरोबर आहे तुम्हाला आणण्यासाठी चांगलं अरे बाबाचा म्हातारा म्हातारा बापू अगं बाय पुढे ये हो माझी शाळेची वेळ झाली येते सावकाश शाळा सुटली पाठी फुटली आई गेली कामाला हॅलो मला शंका येते कसली शंका ही पोरगी का पोरगा आहे मैं लड़की हूँ लड़की आई बेडकी टुरटुरी बेडकी आगुटे मला फुलं वेळते ती बेडकी काय नाव काय तुझं माझं नाव मंगळा मी तिचा डोंगला तिसरी तीन वेळ मागे आले म्हणून माझं नाव मंगळा कधी पुढे जाल कशी का तर मी तिला पुढे न्यायची का पाठी ठेवायची सारखं माझा पेन करत असतो जिल्हा घातला आहे काय काय खास कामाला काम करणार का करणार किती बघा पाहिजे 1 रुपया बांधा हवाय मला तुम्ही दोघे पास झाला आता मला पडता या चला अरे तू अशी का सुस्वागत सुरू झालेल्या पाठसाठी उत्तम दुर्ग यांचे परमस्नेही मित्र आणि त्यांचे सुपुत्र आर्यन अंकुश दैवलकर यांच्याकडून या पाठसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही हनुमान सेवा मंडळात त्यांच्या श्रद्धेच्या ऋण आहोत धन्यवाद सामान आहेत का मला सांगा तुला अक्कल आहे आता आले तर वापरायची गरज असं मी काय म्हटलं सांग बघू मला काय माहिती हे बघ आपल्या कुठे करणारच नाही माहिती आहे ना तुला तुम्हाला सांगायचं इथूनच गेले म्हणजे तुला कॉलेजला गेली अगं पण वाढलं किती हो येईल ना कधी येईल हो येईल म्हणजे मला सांगायचं कॉलेजला गेलं उशीर तर होणारच ना काय करत आपला हे बघा आली हा बाबा आपण काय करणार नाही. येऊ. काय होतीस कुठं आवाज कॉलेजला कॉलेज होती वाजले किती 12 वाजले 12 वाजून तुझं कुठलं कॉलेज या काय पुढे आज कुठं तुझं जात होता
पितळे काय जगाच्या पितळे आपण कोण येतात भाग्या कोण नवीन टाकलाय भूमितीमध्ये कोण येतात किती प्रकारचे कोण येतात याला अहो, हिचा मासा काय काय शिक्षण करते आता कोण 4 प्रकारचे नसतात बाई कोण 6 प्रकारचे असतात किती 6 प्रकारचे कोण म्हणत बाबा म्हणे सांगतो काय तुला कोण आहे हे लघु कोण ते म्हणते झाले असेल ना तर जाऊन या काय आहे काय म्हणजे दाखवते बघा कसे त्या आधी दोन काटकोण सरपंच असेल ते तुम्ही काय म्हणते तुम्ही सांगा मी मस्त ये बघू इकडे हा सांगा ये हा, सांगा ये 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 हा. ये हा, सांगा. ये हा. लघु कोण ये. काटकोण शेषकोण विशाल कोण अरे झाले की पाचवा घे कोणात कोण हात तुला 5वा कोणात कोण हा. आणि 6वा काळोखात कोण हातला कोण आहे बाप्पा म्हणत तुमचं तुला नाही मला सांगितलं असतं ना. नाही, मी सांगतो ना सांगा. रसिका तुला आणि मला हा जर काळोखातला कोण नसता हा. तरी आपण काय आहे? काय आहे? नाकार करतो ना? जा बघू ना. जा. ए, तुला नाकार करतो. आपल्याला तो धावत करा. तुला समजलं? ए, हे काय समजलं? काय दाखवतो? आज दिवशी मी थांबतो ना पाणी म्हणून अगं बाय सप्ता घेणार मी घेऊन येत ना आपण कळतं ना? हो 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 ठीक आहे ठीक आहे ओ चमत्कार पाटील नेमका झाला ना समोर राजू खोंड नका काजूची बोंड म्हणा बोंड काजूची बोंड कसं बोंड हलतंय कसं हलतंय पूर्ण नाव सांग राजकुमार पाटील राजकुमार डोंगरा दैवलकर कुंभार राजकुमार डोंगरा तुकाराम दैवलकर तिथे जातो तिथे माझा ऍड्रेस बनवतो एक दुश्मन माझं नाव माझं नाव मंगळा सख्या माणकीकर सगळ्या बरोबर आहे म्हणजे सीमा सीमा पोरं हुशार आहेत का आज सांगू नका. हुशार हा, हुशार आहे, हुशार. आणि आज गावकरी घेऊन पोरं आलो. आज गरम येतो पोरं. गरम पोरं आहे. काम करणार ना कामाचं कशाला हो. ए बाय तू शाळेत होते काय होय. काय करते शाळेत तुला शाळेमध्ये कवायत दिली जिम कवांड्यात कवायत आलाय का किती वाजता पेटला घरा बसला हा अगं बाय मर्जी भाषण नाही काय तेवढं पडेल मरते हे बाबा हे काम करत आहे ना आता काय रे चांगला प्रश्न विचारला ही पेंड्या सोडून सगळं राहते तिला पेंड्याचा घास लागतो किमान नंबर किमान हे उरतून काय हे बाय तुला खाते का मी कवचित खाते काय मी कवचित खाते मी कवचित खाते ही अंड्याच्या वरची कवची खाते आतली गायरी मी खातो म्हणजे कधी कधी नॉनव्हेज खाते मग माझ्या अंगाचं गोळ होत त्याच काय
बाबा हे असं करायचं काम करणार का तुम्ही हे बघा काम करणार ना होय हे बघ तू माझ्याकडे काम करायचं हा हे बाई साहेब हा हे दाढी तुझ्याकडे ती बारीक कर दाढी तुम्हाला दोघांचं करून नाही मी कोणते काम करू माझ्याकडे तुमच्याकडे हा आणि बाई साहेब तुम्ही वाईट दाबा तसं नाही हे कामानिमित्त बाहेर असतात आणि मी घरी असते असं असं मग जवळ कधी येतात कशा विचारता मला तुला प्रश्न विचार मग चुकीच आहे रे बरोबर बरोबर तू माझ्या काम करते हा ठीक आहे सवाल का नाही आधी आपल्याला हॅलो डोंगळेराव खास तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेयसी मंगळासाठी तुमचे जवळचे आणि प्रेमाचे मित्र आणि त्यांचे सुपुत्र आर्यन अंकुश देवलकर यांच्याकडून तुमच्या जोडीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि हनुमंत मंडळ त्यांच्या व्हिडिओ धन्यवाद बाबा भला आहे बाबा आपल्यापासून जाऊन आलेला आहे तू कधी रीती नसतेस भरवलीच असतेस मला खायला पाहिजे अगं खरंच ना ग पण ते खायला पाहिजे तर दोघांचं रूम आहे तुम्ही दोन मुलं दिली धन्यवाद तुम्हाला आम्ही दोघं नवरा बायको सुट्टी लावून अरे उठीला खुशीवर आता खुशीवर गेली ती ठिकाणी गेली ती उठी म्हणजे कुठं गेली फिरायला ती काय जाऊ दे त्याला चांगली फिरू दे ती गेली उठीला तो पर्यंत हिला अडकवून ठेवतो माझ्या कुटीला चला मग आता मला ना कसं तरी होतंय तुझ्या आग लागली तोंडाला तुला कसं तरी होतं ही रात्रीची वेळ आहे तुला नेमकं काय होतं सांगा मला कुचकुच होत तुला कुचकुच होतोय कसं होत होता मी काय नेमकं काय सांग मनातल्या मनात मे झुरे 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 सांगू डोळ्या तुला धीरे 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 माझी मंगला मला कळतंय तू माझी
नेहमी असाच करतो. अच्छा माझ्याकडे गाडी नाही बघायला म्हणून रुकलेस ना. असं असेल तर मी जातो. थांब राजा. अरे तुझी परिचय नाही. अरे अशी कधी परिचय घेता येईल? तुला नाही गेला. ठीक आहे मी काय म्हणतो एक गाणं म्हण ना. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या आवडावी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला हवे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात धुवून मागे घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना. मग आता आली तेव्हा देवा बोलताय का? मी असं का म्हणतो का बघू तर मला काय माहिती? तुझ्या जेव्हा तोंडावर काळ लागेल तेव्हा कळेल बघ. आणि ह्या सर्व गोष्टीला तुझ्यामध्ये असणार. पण जायचं काय कुठे सगळं गेलं? तेव्हा आता पी आली की तिला सांगू टाकायचं उद्यापासून तू कॉलेज बंद. मी जाईन. मी सांगायला काय सांगायचं हो पण मी सांगायला तुम्ही सांगा ना. आता गेली कुठे ती कॉलेजला गेली. येईल गेली काय पप्पा आपण आली. काय बाबा तुला काय मिळालं नाही पिओ होतीस कुठे कॉलेजला होती. वाजले किती तेव्हा उद्यापासून तुझा कॉलेज बंद. तुझे पप्पा आणि मम्मी दोघां लग्न ठरवलंय आम्ही. म्हणजे अजून लग्न नाही केलं. असं नाही. तुझे पप्पाने मी त्याची एक मुलगा शोधला आहे काय त्या मुलाची गाडी आहे बांगला आहे त्याचं चक्कर आहे तर तुझ्या पायची लोक तू हो म्हणायला हवे. पिऊ तुझ्याकडे म्हणे तुझ्या मम्मीसने बोलणं बघितलंय. त्या पोरग्याची गाडी आहे, तू माझ्याकडे फिरत आहे. हो माझ्याकडे नाही त्या त्यासाठी पोरग्याला म्हणे बंगला आहे, बंगल्यामध्ये गेली तर मागेला झोपायला आहे. हो ती माझ्याकडे नाही त्यासाठी सांगते स्वतःला काय देता आलं नाही. काय नाही दिला, काय नाही दिला? काय दिलं काय दिला? काय दिलं हा, कमी करून घ्यायला? तुम्ही दिलाय वाढायला लागली. अनिल कमाल झाली. आता वाढेल का कमी होईल हो तसं नाही हो माझं पाठी चौकी वाढवतो घरी आली आणि असेची करावी. हो हो तुमची मोठी सापडते भूत नाही जाणार. राम मोरे बाय बाय
फरक पडत आहे नमस्कार आपण आम्ही राममोरे बघत सुखबाई पटेल सुखबाई पटेल हॉटेल तरच घ्या पटेल पटेल तुझं मुख मारू का पटेल माझं काम माझी पोरगी तुमची काल कॉलेजमधून घरी आली का कॉलेजमधून आणि अशी काय साहेब तुमची पोरगी कुठेतरी झपटलेली असेल पाटील तुमचा विश्वास ना पाटील तुला काय हा दिवस होता विश्वास सक्षम कॅप्टनला तो गेला गेला ना नाम देऊ तुमची पोरगी बरी करायची बसायला हुकूम ಗುಬ್ಬಿದೇವಿ ನಳತಮರಿಗಡೆ ಮರಿದೇವರ ಬೌದ್ಧಮರಿಗಡೆ ಕಪ್ಪು ಮೋಣಿಗೆ ಬಂಧುಪಟ್ಟ ಭಾರತ ಚಂದ್ರಮಣಿ ಹೇಳಿದ ಶಕ್ತಿ ಒಚ್ಚಿದುಕೊಂಡ ವಿಚಿತ್ರ ಬರುವಾಶನ್ ಕೇಳುವುದೇ ಅಂಗಾರ ದಿನ ಸಿಂಗಾರ ಇದ್ದ ತತ್ತದು ಬುಧವಾರ ದಿನತಾನಿ ಸುಣ್ಣದ ಕಲ್ಲು ತುಂಬೆದ ಪೂವು ಅಕ್ಷರವೆಲ್ಲ ಗಂಧದ ಬಳಿಗೆ ಬರ್ಕಂಡು ಬಜ್ಜೆ ಮುಜಕಂಡ ಬಲ ಮುಂಜಿಪಾಲ ಬಿಂಗಾರ ಮತ್ತೊಂಡೇದು ತಂತೋಡು ಮಾನವೀಯರ ಮಂತೋಡು ಭಜಿಸಿದ ಅನ್ನಮನಿ ದೇವರ ಬೌದ್ಧಮರಿಗಡೆ ಚಿತ್ರ ಶಕ್ತಿ ಕಾಂತು ಬೈದರ ಶರಣು ಒಚ್ಚಿದು ಬರೆಯಲು आणि सत्याची पांढरी आज या आप्पासाहेबांची पोरी पांढरी काय चाललंय Nimda, just tell me. At tabush crack oikinim bomla, mohino zuku, lo hakwe, lo jasta, minu iza, tukwe. Bagabugi Bagni Bhagodari Bhagmase Yoni Om Pakswa. पाटील आप्पासाहेबांच्या पोरगीला चार विषय जोडत म्हणून आप्पासाहेबांची पोरगी असते ती विषय बोल पहिला भावकीचा पहिला भावाचा दुसरा भावकीचा तिसरा सोय संबंध आणि चौथा गावाचा हे चार विषय जॉईन आहेत म्हणून आप्पासाहेब बोले
पाटील बाय गोड दिसतंय मत्स्यमूत्र कोलम म्हणजे माशाचं मूत्र पुढे घ्या तुम्ही 4 रुपये घ्या दुसरा काय तुमच्या कपडाचा वाक्य नंदनमचा पक्वातीचा आवाज मत्स्यमूत्र कोलम म्हणजे माशाचं मूत्र काय सांगणार मूत्र माझ्याचं मूत्र भेटलं नाही तर गावात केले नाही तर अप्पासाहेबांची मुलगी बरी होणार नाही बरे पण ह्या वस्तू आता या जगामध्ये मिळणं दुर्मिळ आहे हो मग तुमच्यासारख्या लोकांना मिळणार नाही तुम्ही आम्ही देवांचे बाप किती वर्षामध्ये भगतगिरी गेली 40 वर्ष वय माझं 35 समजलं का त्यांचं उद्या त्यांचं वय किती 40 तुला पण बरं वाटत नाही अहो ना बरं वाटत आणखी चेअरचा जो वाढवा ते पोटात गेल्याशिवाय मिसळणारे जे होत ना हो तूप खाण्याचे रूप कसं येईल कसं रूप येईल हा त्याचा अवकाल आहे तुम्ही म्हणू नका इथलं भूत मी उतरतो बघा पिऊ अजून कशाला प्रश्न करते जेव्हा तुझ्या राजा बरोबर प्रेम करतोस ना त्या राजा बरोबर मी तुझ्या लग्नाला तयार आहे अगं पिऊ त्या जगा वेळ नाही खूप काय चांगलं केलं तेव्हा पण तुझं प्रेम हे कॉलेजचं प्रेम होता आणि तुझ्या मम्मी पप्पाचं प्रेम हा पुराकडलं प्रेम होता आणि पाटलांचं बरोबर आहे आवड्याचा शंका आला तरी भेटेल सर्व आहे तुझं लग्न होणार आहे तुझं सासरी निघणार आहे भारतीय संस्कृती नाव घे बघूया आल्याला नको त्यात होती बाटली आल्याला नको त्यात होती बाटली जावयाला हुंडा देताना माझ्या पप्पांची आता जमवायला व्यवस्था करा हो हो उद्या रुपारी ना त्या दिवशी व्यवस्था करा पूर्ण चांगला मंडळी या फारचा शेवट होतोय परंतु शेवट होण्यापर्यंत सांगायचं म्हणजे मी पहिलं म्हटल्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये येणारी बायको जर अटी समोरची असेल तर
मी म्हटल्याप्रमाणे आहे. दुसरी गोष्ट काय झालं होतं माझ्या मुलीला पाटलाने भक्ता नाव नको ते सांगितलं. गावाचा भावकीचं सोयरीचं अन्य काही. परंतु या गोष्टीवर मी विश्वास तयार नव्हतो. माझी मुलगी जेव्हा उशिरा घरी यायला लागली तेव्हा मला संशय पडला होता. परंतु आमच्या विश्वासून लोकांनी सांगितलं आप्पासाहेब आपली पी राजानावाच्या मुला प्रयत्न करते. मी क्षणात विलंब न करता राजानावाच्या मुलाच्या घरी गेलो. मुलगा त्यांना सुचित होता, निर्व्यस्त होता. मी ताबडतोब लग्न लावण्यात तयार झालो. मग महाराष्ट्र मला सांगा अशा फाजील होतं ना तू नादा लागला का? नाही. अहो आपल्याकडे कुलदेवत आहेत, ग्रामदेवत आहेत. नाही असंख्य असे पांडुरंगासारखी मंदिरं आपल्या ह्या गावामध्ये आहेत. हनुमंतरायाचं मंदिर या गावामध्ये आहे. या देवतांच्या अखंड बदलू लागा आपलं काही सुद्धा वाईट होऊ शकत नाही. परंतु भक्ताच्या नादाला कोणी लागू नये एवढं सांगायचंय. आणि ह्या देवतांच्या अखंड बदलू लागा वारकरी संप्रदायाचे म्हणजे म्हटलं तर अहम वागा सोम वागा प्रेम नगरावारी, अहम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. सावध होऊन बदलू लागा. देवर करा काय वार, त्या देवाला काय वार करा आणि आपला थोडा उठून घ्या एवढं सांगितो. आणि आमचा इथे फार स्त्री संपूर्ण कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुढे होणारी सुंदर अशी माऊली आपल्या समोर सादर करतो.